चला बालमित्रांनो, आपण आता पिल्लूदर्शक शब्द या घटकावरील चाचणी सोडवूया। नेहमीप्रमाणेच ही चाचणी 30 गुणाची असणार आहे। याच्यामध्ये 15 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असणार आहे। चला तर पाहूया या चाचणीमध्ये पैकीच्या पैकी किंवा सर्वाधिक मार्क्स कोणाला मिळत आहेत ते। तर बघा, प्रश्न पहिला व दुसऱ्यासाठी पुढील प्राण्यांच्या पिल्लाला काय म्हणतात ते ओळखा, हा पहिला प्रश्न या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। प्रश्न 1 व 2 साठी सूचना आहे। पिल्लूदर्शक शब्द हा घटक आपण सोडवत आहोत। प्रश्न पहिला, मेंढी। मेंढीच्या पिल्लाला काय म्हणतात बघा। पर्याय क्रमांक 1 कोकरू, पर्याय क्रमांक 2 बाळ, पर्याय क्रमांक 3 रेडकू आणि पर्याय क्रमांक 4 बच्चा। सांगा काय याचं अचूक उत्तर। तर मेंढीच्या पिल्लाला आपण कोकरू म्हणतो, म्हणून याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 1। ज्यांचे अचूक उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन। त्यानंतर बघा, प्रश्न दुसरा, सिंह। सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात। पर्याय क्रमांक 1 शिंगरू, पर्याय क्रमांक 2 छावा, पर्याय क्रमांक 3 बछडा आणि पर्याय क्रमांक 4 रेडकू। बघा काय याचं अचूक उत्तर। सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात रे, तर सिंहाच्या पिल्लाला छावा असं म्हणतात। ज्यांचे उत्तर अचूक आलंय त्यांचं अभिनंदन। त्यानंतर बघा, प्रश्न तिसरा, गटात न बसणारी जोडी ओळखा। बघा आता गटात न बसणारी जोडी, प्राणी आणि त्यांची पिल्लं या ठिकाणी दिलेली आहेत किंवा त्यांच्या पिल्लाला काय म्हणतात हे या ठिकाणी दिलेलं असणार आहे। पर्याय क्रमांक 1 कुत्रा पिल्लू, पर्याय क्रमांक 2 माणूस बाळ, पर्याय क्रमांक 3 वाघ छावा आणि पर्याय क्रमांक 4 पक्षी घरटे। बघा गटात न बसणारी जोडी तर कोणती असणार आहे याची गटात न बसणारी जोडी। तर याची गटात न बसणारी जोडी असणार आहे पर्याय क्रमांक 4 पक्षी घरटे। हे याचं अचूक उत्तर असणार आहे, कारण या ठिकाणी बघा कुत्रा पिल्लू माणूस बाळ आणि वाघ छावा, तर वाघ आणि छावा हे सुद्धा उत्तर या ठिकाणी काय असणार आहे, चुकीचं असणार आहे। कारण वाघाच्या पिल्लाला छावा म्हणत नाहीत, वाघाच्या पिल्लाला बच्चा किंवा बछडा असं म्हटलं जातं। तर वाघ म्हणजे सिंहाच्या पिल्लाला छावा म्हणतात। आणि पण या ठिकाणी पक्ष आणि घरटे हा देखील या ठिकाणी ग्रहदर्शक शब्द दिलेला आहे, त्याच्यामुळं आपला दोन्हीही उत्तर म्हणजे पर्याय क्रमांक 3 आणि पर्याय क्रमांक 4 ही याचं काय असणार आहेत, अचूक उत्तर असणार आहे। या ठिकाणी प्रिंट मिस्टेक असावी। चला ठीक आहे। त्यानंतर प्रश्न चौथा, मांजरीचे पिल्लू तसे गाढवाचे। बघा मांजरीच्या पिल्लाला पिल्लू म्हणतात, तसं गाढवाच्या पिल्लाला काय म्हणतात। पर्याय क्रमांक 1 कोकरू, पर्याय क्रमांक 2 पाडस, पर्याय क्रमांक 3 शिंगरू आणि पर्याय क्रमांक 4 पिल्लू। सांगा काय याचं अचूक उत्तर। तर बाळांनो याचं अचूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 3 शिंगरू, म्हणून मी 3 ला या ठिकाणी टिक मार्क करत आहे। बघा प्रश्न पाचवा, टिंबटिंबचे शावक वाट चुकून दुसरीकडे धावू लागले। पर्याय क्रमांक 1 गायीचे, पर्याय क्रमांक 2 म्हशीचे, पर्याय क्रमांक 3 हत्तीचे आणि पर्याय क्रमांक 4 हरणाचे। बघा या ठिकाणी आपल्याला पिल्लूदर्शक शब्द या ठिकाणी बसवायचा आहे गाळलेल्या जागी। तर बघा गायीचं शावक असतंय का, नाही। म्हशीचं असतंय का, नाही। हत्तीचं असतंय का, नाही। शावक कोणाच्या पिल्लाला म्हणतात, हरणाच्या, म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे। त्यानंतर प्रश्न 6वा, गटात न बसणारा पर्याय ओळखा। पर्याय क्रमांक 1 गाढव, पर्याय क्रमांक 2 पिल्लू, पर्याय क्रमांक 3 पाडस आणि पर्याय क्रमांक 4 शिंगरू। तर याचं अचूक उत्तर काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 गाढव, कारण हे प्राण्यांचं नाव आहे आणि बाकी सगळी ही काय आहेत, प्राण्यांच्या पिल्लांची नावं आहेत, त्याच्यामुळे हा गाढव हा शब्द आपल्या गटामध्ये बसत नाही। आत्तापर्यंत ज्यांची 6 प्रश्नांची उत्तर अचूक आली असतील त्यांना 12 मार्क्स मिळाले असणार आहेत। आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त चौथीच्या आपल्या बालमित्रांपर्यंत पोहोचवा, म्हणजे त्यांचा देखील अधिकाधिक सराव होईल। त्यानंतर बघा प्रश्न 7वा, 7 व 8 साठी पुढीलपैकी कोणत्या पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा। पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी बघा, पर्याय क्रमांक 1 मांजरीचे पिल्लू, पर्याय क्रमांक 2 वाघाचा बछडा, पर्याय क्रमांक 3 गायीचे वासरू आणि पर्याय क्रमांक 4 सिंहाचा बच्चा। सांगा काय असणार आहे 7व्याचं अचूक उत्तर, काय असणार आहे, पर्याय क्रमांक 4 सिंहाचा काय असतो रे बाबांनो, सिंहाचा छावा असतो किंवा शावक असं देखील सिंहाच्या पिल्लाला म्हणतात। त्याच्यामुळं
हे काय आहे, चुकीचं आहे आणि चुकीची जोडी आपल्याला या ठिकाणी ओळखायची आहे. त्यानंतर बघा प्रश्न 8वा, पक्ष्याचे पिल्लू, कुत्र्याचे पिल्लू, मांजरीचे पिल्लू आणि शेळीचे पिल्लू. सांगा बरं यातली चुकीची जोडी कोणती आहे? तर 8व्या प्रश्नाचं चुकीची जोडी असणार आहे पर्याय क्रमांक 4, शेळीचे पिल्लू. कारण शेळीच्या पिल्लाला काय म्हणतात सांगा? बघा आता काय, पक्ष्याचं पिल्लू असतं, कुत्र्याचं पिल्लू असतं, मांजरीचं पिल्लू असतं, शेळीच्या पिल्लाला आपण काय म्हणतो? कोकरू असं म्हणतो. प्रश्न 9वा, पक्षी आपल्या टिंबटिंब घरट्यात ठेवून अन्न शोधायला जातात. पर्याय क्रमांक 1 लेकराला, पर्याय क्रमांक 2 पिल्लाला, पर्याय क्रमांक 3 वासराला आणि पर्याय क्रमांक 4 हरणाला. पक्षी कोणाला ठेवून घरट्यात जातात? आपल्या पिल्लाला, म्हणजे पर्याय क्रमांक 2 याचं काय असणार आहे? अचूक उत्तर असणार आहे. बरोबर ना? नंतर बघा प्रश्न 10वा, खालीलपैकी पिल्लू कोणाचे नसते? पिल्लू कोणाचं नसतं म्हणतात? पर्याय क्रमांक 1 मांजर, पर्याय क्रमांक 2 कुत्रा, पर्याय क्रमांक 3 पक्षी आणि पर्याय क्रमांक 4 मेंढी. सांगा काय अचूक उत्तर असणार आहे? पिल्लू कोणाचं नसतं? तर पिल्लू मेंढीचं नसतं. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं अचूक उत्तर असणार आहे. अशा म्हणजे हे जे पुस्तक आहे, तर मी जे प्रश्न सोडवत आहे, तर हे पुस्तक आहे घटकन्याय सराव प्रश्न संच स्वनिर्मिती प्रकाशन आणि याचं संकलन व निर्मिती राहुल तुगावकर सर व रमेश सावंत सर यांनी केलेलं आहे. आणि हे पुस्तक जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी 99 22 01 86 17, मी परत एकदा नंबर रिपीट करतो आहे, 99 22 01 86 17 श्री रमेश सावंत सर यांना संपर्क साधून तुम्ही हे पुस्तक मिळवू शकता. इयत्ता 4थीसाठी हे पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे स्कॉलरशिपची तयारी करणाऱ्या मुलांसाठी. ठीक आहे, चला त्यानंतर आता आपण काय करूया, आपला 11वा आणि 12वा पुढचा प्रश्न सोडवूया. प्रश्न क्रमांक 11 व 12साठी पुढीलपैकी पिल्लूदर्शक शब्दाची चुकीची जोडी असणारा पर्याय निवडा. चुकीची जोडी म्हणता येते बघा. पर्याय क्रमांक 1 वाघाचा बछडा, पर्याय क्रमांक 2 सिंहाचा बच्चा, पर्याय क्रमांक 3 पक्ष्याचे पिल्लू आणि पर्याय क्रमांक 4 कुत्र्याचे पिल्लू. सांगा काय असणार आहे? याचा अचूक उत्तर असणार आहे चुकीची जोडी म्हणतायत सिंहाचा. बघा सिंहाचा काय पाहिजे रे, या ठिकाणी छावा पाहिजे होतं, पण सिंहाचा बच्चा या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, त्याच्यामुळे हे आपलं काय असणार आहे? चुकीचं असणार आहे आणि ते आपलं अचूक उत्तर असणार आहे. नंतर बघा प्रश्न 12वा, मेंढीचे लेकरू, माणसाचे बाळ, चिमणीचे पिल्लू आणि म्हशीचे रेडकू. सांगा चुकीचं कुठलं आहे यातलं? तर यातनं असणार आहे चुकीचं पर्याय क्रमांक 1 मेंढीचे लेकरू. मेंढीचं लेकरू असतं का रे? माणसाचं बाळ, चिमणीचं पिल्लू, म्हशीचं रेडकू. तर मेंढीचं काय असतं? ते अचूक उत्तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करून मला पाठवा, म्हणजे तुमचा चांगला सराव होईल. प्रश्न क्रमांक 13वा, खालीलपैकी करडू कोणाचे असते ते सांगा. बघा करडू कोणाचं असतं? पर्याय क्रमांक 1 गाढव, पर्याय क्रमांक 2 म्हैस, पर्याय क्रमांक 3 शेळी आणि पर्याय क्रमांक 4 मेंढी. सांगा 13चं अचूक उत्तर काय असणार आहे? कोणाचं असतं करडू? तर करडू असतं शेळीचं, आणि म्हणून आपलं पर्याय क्रमांक 3 याचं अचूक उत्तर असणार आहे. प्रश्न 14वा, शिंगरू कुणाकुणाचे असते? पर्याय क्रमांक 1 गाढव व सिंह, पर्याय क्रमांक 2 घोडा व गाढव, पर्याय क्रमांक 3 घोडा व मेंढी आणि पर्याय क्रमांक 4 म्हैस व मेंढी. याचा अचूक उत्तर असणार आहे शिंगरू. कुणाकुणाचं असतं रे शिंगरू? तर शिंगरू हा पिल्लूदर्शक शब्द घोडा व गाढव यांच्यासाठी वापरला जातो. म्हणून पर्याय क्रमांक 2 याचं अचूक उत्तर असणार आहे. आत्तापर्यंत ज्यांचे 14 प्रश्न अचूक आलेत त्यांना 28 मार्क्स मिळालेले असणार आहेत. आता बघूया आपण शेवटचा प्रश्न कोणाचा अचूक येतोय आणि कोणाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतेत. बघा प्रश्न 15वा, गटातनं बसणारा पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 पाडस, पर्याय क्रमांक 2 हरिण, पर्याय क्रमांक 3 घोडा आणि पर्याय क्रमांक 4 गाढव. सांगा यातला गटातनं बसणारा कुठला पर्याय आहे? तर आता पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 पाडस, कारण हाच पिल्लूदर्शक शब्द आहे. बाकी सगळी काय आहेत रे? प्राण्यांची नावं आहेत. ज्यांचे अचूक उत्तर आलंय त्यांचं अभिनंदन.
आणि ज्या विद्यार्थी मित्रांना 30पैकी 30 मार्क्स म्हणजे ज्यांचे 15चे 15 प्रश्न अचूक आलेत त्यांचं देखील खूप खूप मनपूर्वक अभिनंदन. तर अशाच प्रकारची व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त चौथीच्या आपल्या बालमित्रांपर्यंत पोचवा. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. धन्यवाद.